समाधान मिळाला. ओके, मग वाय म्हणजे गाणंच आमचं तसं आहे, आमचं गाव आणि आमचं देवच तसं आहे ना. आम्ही तुमचे हिंदू धर्मावर आम्ही लव करते. काय करते? लव करते. हे तुमच्या खंडोबा मीन्स व्हॉट? अगं खंडोबा म्हणजे आमचा देव, नवसाला पावणारा, भक्तांच्या हाकेला धावणारा. त्याच देवाची सेवा आम्ही जन्मभर करणार. कारण आमच्या घराचा वंश वाढत नव्हता, म्हणून पहिला मुलगा झाला की खंडोबाला सोडीन असं नवस आमच्या आईनं बोललं होतं. आणि पहिला जन्म माझा झाला म्हणून माझ्या देवाला सोडला, आणि म्हणून मला लोक वाग्या म्हणतात. तसंच माझ्या आईनं सुद्धा खंडोबाला कौल लावला, आणि पहिली मुलगी म्हणून माझं देवासंग लगीन लावून मला मुरळी करून सोडली. मग आम्ही दोघं पण देवाचं ध्यास आहे. ओ आय सी. आयशी? अगं आयशी नवं, आयशी बीशी काय नवं. बऱ्याच वर्षामागं पुराण काळात मणिमल्ल नावाच्या दुष्ट राक्षसाला ठार करण्यासाठी शिवशंकरांनी अवतार घेतला, आणि तलवारीनं म्हणजे खडगानं त्या राक्षसाचा वध केला. बरोबर आहे की नाही गं? अगं त्यावेळी शंकराचा अवतार मार्तंड भैरवाच्या हातात खडक होतं, म्हणून त्याचं नाव खंडोबा पडलं. खंडोबा. कळलं का? गुड गुड. काय समजलं का नुसतंच गुडगुड म्हणत लुडबुड करतीयास? वाघ्या, यू जस्ट टोल्ड मी रिअल स्टोरी. ओके, ठीक आहे का माझ्या बारबारा मोरी, ती फार मोठी आहे स्टोरी. श्री विष्णूने कानातील मळापासून 2 राक्षस निर्माण केलं, आणि तेच हे मणिमल्ल राक्षस पृथ्वी तलावर त्यांनी जनतेवर लई अत्याचार सुरू केला. अगं ऋषीमुनींचे आश्रम काय उद्ध्वस्त केले, अगं आगी काय लावल्या, देवासनी सुद्धा फार त्रास दिला त्यांनी. आणि म्हणून देवादिकांनी आणि ऋषींनी महादेवाचा म्हणजे शंकराचा दावा केला. नारायण नारायण, धावा धावा शिवशंभू शंकरा धावा धावा, त्राही माम त्राही माम. मणिमल्ल राक्षस निरपराध लोकांची हत्या करत आहे, माय भगिनीवर अत्याचार करत आहेत. जागोजागी रक्तांचा सडा पडतोय. शिवशंभू शंकरा धावा धावा, या मणिमल्ल दैत्यांच्या पासून धरतीचं रक्षण करा. शिवशंकरा, धरतीचं रक्षण करा. धावा. किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणं मम नमः शिवाय. शांत व्हा शिवशंकरा, शांत व्हा. नाही मुनिवर, जेव्हा त्या क्रूर मणिमल्ल राक्षसांचा नायनाट करीन तेव्हाच मी शांत होईल. आमचा क्रोधाग्नी भडकलाय. आमची मानसकन्या घृतकुमारी म्हणजेच महामारी आमच्या या जटांमधून जन्म घेईल, आणि तीच आपणा सर्वांचं रक्षण करेल. महामारी प्रकट हो, प्रकट हो महामारी, प्रकट हो, प्रकट महामारी, प्रकट हो, प्रकट हो महामारी, प्रकट हो. महामारी, पृथ्वी तलावर जा आणि मणिमल्ल राक्षसांचा नाश करूनच परत येईल. नारायण नारायण. शिवशंकरा, हे कार्य एकट्या घृतकुमारीला जमणार नाही, पेलणार नाही. त्यासाठी आपण सुद्धा पृथ्वी तलावर जावं असं. ठीक आहे घृतकुमारी, तू पुढे जाऊन त्या मणिमल्ल दैत्यांना युद्धाचे आव्हान कर. मार्तंड भैरवाच्या अवतारात येऊन आम्ही त्यांचा नाश करू. जशी आज्ञा.